श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 12 राशींचे राशी भविष्य. त्याआधी बघूयात आजचे पंचांग. आज 13 जानेवारी 2025 रोजी पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा आहे. पौर्णिमा तिथी दुपारी 3:57 राहील. आज संपूर्ण दिवस आणि रात्र पार केल्यानंतर पहाटे 4:39 वैधृती योग जुळून येईल. तसेच आद्रा नक्षत्र सकाळी 10:38 राहील. त्यानंतर पुनर्वसू नक्षत्र जागृत होईल. राहू काळ हा पहाटे 7:30 सुरू होईल ते सकाळी 9 वाजेपर्यंत असणार आहे. याशिवाय आज पौष महिन्याची शाकंभरी पौर्णिमा असणार आहे. शाकंभरी देवीचा हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने व पारंपरिक उत्साहाने साजरा केला जातो. 13 जानेवारी रोजी देवीचे नवरात्र पूर्ण होऊन उद्यापनाचा दिवस अर्थात पौष पौर्णिमा म्हणजे तथा शाकंभरी पौर्णिमा असणार आहे. त्याचबरोबर आज मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करण्यात येणारा भोगीचा सण आहे. भोगी हा इंग्रजी नवीन वर्षातला पहिला सण आहे. या दिवशी सुगडाची पूजा करून भोगीची विशेष भाजी तयार करण्यात येते. आद्रा नक्षत्र, शाकंभरी पौर्णिमा आणि भोगी हा सण तुमच्या आयुष्यात कसं सुख घेऊन येणार आहे हे आपण जाणून घेऊयात. आता बघूयात 12 राशींचे आजचे राशी भविष्य. सर्वात पहिली रास आहे मेष रास. अति उत्साह दाखवू नका. सहजासहजी समोरच्यावर विश्वास ठेवू नका. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. खाण्यापिण्याची आवड पूर्ण होईल. नातेवाईकांशी नाते अधिक दृढ होईल. पुढची रास आहे वृषभ रास. जाणून घेऊयात वृषभ राशीचे आजचे राशी भविष्य. वैचारिक गुंतागुंत वाढवू नका. कोणत्याही दबावाखाली निर्णय घेऊ नका. तसेच नवीन योजनेवर काम करण्यावर भर द्या. तुमच्या घरातील वातावरण आनंदी राहील. तसेच तुमच्या मित्रांचे सहकार्यसुद्धा लाभेल. पुढची रास आहे ती म्हणजे मिथुन रास. जाणून घेऊयात मिथुन राशीचे आजचे राशी भविष्य. आपल्या आक्रमकतेला आळा घाला. योग्य नियोजनावर भर द्या. वैचारिक गुंतागुंत वाढवू नका. जोडीदाराचे प्रगल्भ विचार दिसून येतील. तसेच शिस्तीचे धोरण ठेवा. पुढची रास आहे ती म्हणजेच कर्क रास. जाणून घेऊयात कर्क राशीचे आजचे राशी भविष्य. लोकांच्या चर्चेचा विषय बनाल. तुमच्या मित्रांकडून उधारी वसूल होईल. तसेच हातातील काम मन लावून करा. एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा कराल. एकाच गोष्टीवर अडून राहू नका. पुढची रास आहे सिंह रास. जाणून घेऊयात सिंह राशीचे आजचे राशी भविष्य. कामानिमित्त लहान प्रवास घडतील. दिनक्रम व्यस्त राहील. कार्यालयीन कामे सुरळीत पार पडतील. तसेच सूर्याची उपासना उपयुक्त ठरेल. तुमच्या घरगुती वातावरण शांत राहील. पुढची रास आहे कन्या रास. जाणून घेऊयात कन्या राशीचे आजचे राशी भविष्य. जोडीदाराशी सामंजस्य ठेवा. वादाचे प्रसंग टाळावेत. आत्मविश्वासाने कार्यरत राहा. प्रयत्नात कसूर करू नका. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. पुढची रास आहे तूळ रास. जाणून घेऊयात तूळ राशीचे आजचे राशी भविष्य. तुमचा दिवस हाच दगदगीत जाईल. नवीन कामात तडजोड करू नका. अचानक धनलाभसुद्धा संभवतो. हाताखालील लोकांवर विसंबून राहू नका. संयमित व्यवहार करू नका. पुढची रास आहे वृश्चिक रास. जाणून घेऊयात वृश्चिक राशीचे आजचे राशी भविष्य. शांत डोक्याने काम करावे. वरिष्ठांच्या मर्जीनेच काम करा. लाभाची संधी सोडू नका. केवळ कामावर लक्ष केंद्रित करावे. नवीन गोष्टी आत्मसात कराव्यात.
पुढची रास आहे ती म्हणजे धनुरास. जाणून घेऊयात धनुराशीचे आजचे राशी भविष्य. विद्यार्थ्यांनी संधी सोडू नये. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. एक छोटासा बदल सुद्धा लाभदायक ठरेल. नवीन संधी उपलब्ध होतील. कुटुंबातील व्यक्तींशी वैचारिक मतभेद होऊ शकतात. पुढची रास आहे ती म्हणजे मकर रास. जाणून घेऊयात मकर राशीचे आजचे राशी भविष्य. कामाच्या बाबतीत संभ्रमित राहू नका. प्रत्येक गोष्टीत स्पष्टता बाळगावी. निर्णय घेताना हवे तर वेळ मागून घ्या. जुगारातून लाभ संभवतो. तसेच एका वेळी अनेक गोष्टी हाताळू नका. पुढची रास आहे ती म्हणजे कुंभ रास. जाणून घेऊयात कुंभ राशीचे आजचे राशी भविष्य. काही अनुत्तरित प्रश्न मार्गी लागतील. लोक तुमच्या मताचा विचार करतील. मोसमी आजारांकडे दुर्लक्ष करू नका. तसेच आहारावर नियंत्रण ठेवावे. व्यापारी वर्गाला दिवस चांगला जाईल. पुढची आणि शेवटची रास आहे ती म्हणजे मीन रास. जाणून घेऊयात मीन राशीचे आजचे राशी भविष्य. व्यावसायिक गोष्टी नीट लक्षात घेऊन मगच मत नोंदवा. बोलताना सारासार विचार करावा. जोखीम पत्करावी लागेल. बुद्धीचा सुयोग्य वापर करावा. अडचणीत असलेल्यांना मदत कराल. तर हे होते आजचे 12 राशींचे राशी भविष्य. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.